सल्फ्युरिक ॲसिडने काय फायदे होतात? तर सल्फ्युरिक ॲसिडमुळे सगळ्यात महत्त्वाचा pH कमी होतो रूट झोनच्या जवळचा. pH कमी झाल्यामुळे अपटेक वाढतो. अपटेक वाढल्यामुळे जे पण खत देतं त्या खत झाडाला उपयोगी पडत असतं. दुसरं, सल्फ्युरिक ॲसिड दिल्यानंतर ज्या पण खताचा साल्ट इंडेक्स जास्त असतो त्या खताचा साल्ट इंडेक्स कमी होत असतो. म्हणजे थोडक्यात MOP ज्याचा साल्ट इंडेक्स हा 166 आहे आणि 0050 ज्याचा साल्ट इंडेक्स हा 64 आहे. कंपन्यांमध्ये MOPला सल्फ्युरिक ॲसिडची ट्रीटमेंट करूनच 0050 बनवला जातो. ज्यावेळेस तुम्ही जास्त साल्ट इंडेक्सची खतं वापरतात त्यावेळेस त्या खतातील क्षार हे मुळाच्या कक्षेत जात असतात आणि त्यामुळे त्या मुळांना एक साल्ट ट्रेस येत असतो. म्हणून जे क्षार संवेदनशील पिकं आहे, द्राक्ष, डाळिंब, तुमचा बटाटा झाला, तंबाखू झालं आणि आणखी बरेच क्षार संवेदनशील पिके, अशा पिकांना जर आपण जास्त साल्ट इंडेक्सची खतं दिली म्हणजे थोडक्यात MOP दिला तर त्या साल्टची टॉक्झिसिटी अशा पिकांच्या पानावर दिसत असते. म्हणून MOPला जर आपण सल्फ्युरिकची ट्रीटमेंट करून दिली तर MOPमधले क्लोराईड्स हे सल्फ्युरिक ॲसिडने जळत असतात आणि त्याचा साल्ट इंडेक्स कमी होत असतो आणि त्याच्यामुळे पिकाला चांगला रिझल्ट दिसून येतो. तिसरं, सल्फ्युरिक ॲसिड दिल्यामुळे जे झाडाला 17 एलिमेंट्स लागतात त्या 17 एलिमेंट्समधले महत्त्वाचे नत्र, स्फुरद, पालाशनंतर जो झाडाला महत्त्वाचा मूलद्रव्य आहे तो सल्फर आहे. सल्फरची कमतरता ही सल्फ्युरिक ॲसिड दिल्यामुळे भरून निघत असते. हे झाले सल्फ्युरिक ॲसिडमुळे होणारे एक 3 ते 4 फायदे.